जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. केवढे आरोप कोणी कोणी केलेत? तुमच्याकडे कोणी आलं ना एखाद्या कार्यक्रमाला तर तुम्ही त्यांना कामाला लावता, मान्य आहे तुम्हाला? होतं कधी कधी सगळेजण आल्यानंतर कोणाला तरी सांगायला लागतं की कर म्हणून मदत. बरं, पाहुण्यांना घरी बोलवा आणि कामाला लावा. होम मिनिस्टरचा कॅमेरा येणार हे तुम्ही सांगितलंही नाही काही जणांना, सकाळी कळल्यावर आलेत. हा, म्हणजे कसं एकदम घाई झाली, अचानक झालं. हो का? हो, मेसेज खूप वेळा केलेले आणि एकदम अचानकच कळल्यामुळे की माझा आनंद एक तर गगनात मावेना. कळलं मला आल्याबरोबर जेव्हा डोळ्यात पाणी आलं तेव्हा. काल भरपूर झालं. सतत पसारा करून असतं तुम्ही? नाही, असा आरोप आहे. पसारा नसतोच, हलत डुलत काम करत असता. नाही नाही. काय हो? हो, सध्या चाललंय हळद चाललंय सध्या. कधी कोणी सांगितलं जीन्स वगैरे घालून बाहेर फिरायला चला तर तुम्ही जात नाही, असं मैत्रिणींचा आरोप आहे वाटतं? नाही, घालत नाही, मला आवडत नाही जीन्स घालायला. दुचाकी किंवा स्कूटी चालवायला तुम्ही शिकत नाही? भीती वाटते. बरोबर आहे. आमच्या समोर भाऊंना आय लव्ह यू म्हणत नाही, एकट्यातच म्हणते. मैत्रिणींचा असणार. हा, मैत्रिणींचा. मला नाही माहिती कोणाचं आहे ते. कुठेही जायचं असेल तर नेहमी उशीर तुम्हालाच होतो. काय हो? हो, तो तयारी करायला वेळ लागते ना. तुमच्यामुळे कधी उशीर होत नाही नाही, आमच्यामुळे होत नाही. तुम्ही फक्त चिडत बसता. आजकाल तुमची चिडचिड खूप वाढली होते कधी कधी मुलांच्या अभ्यासामुळे. बघा, म्हणजे आजकाल पूर्वी चिडत नव्हता, आता अचानक चिडचिड वाढली असा आरोप आहे. सतत तुम्हाला गप्पा गोष्टी करत बसायला आवडतं? नाही, पण मला माणसं भेटली तर बोलायला फार आवडतं. सतत नवऱ्यावर अधिकार गाजवत असतात? असं नाही, असं नाही. काय म्हणणं आहे तुमचं? इतके सगळे आरोप झाले, या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काम सगळेजण आल्यानंतर थोडंफार कोणाला तरी कर म्हणून सांगायलाच लागतं. तो एक आरोप मला मान्य आहे. आणि अधिकाराचं असं काही नाही. अरे पण तुम्ही नाही गाजवणार तर कोण गाजवणार? बरोबर. मग म्हणजे गाजवतात. काय तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या आरोपांबद्दल? हो, अधिकार गाजवते ती. हो, म्हणजे काय उदाहरण द्या. उदाहरण, कधी लेट झाला तर काय, अजून एवढा का लेट झाला, अजून का नाही आलात, हे दररोजच असतं कधीतरी. बरोबर. मग सतत तुमच्यावरती रागवत. हो 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 हो. मग सध्या फोन चालू असतात, मग अजून नाही आलात तुम्ही. पण वैदिनी स्वभावात बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे असं वाटतं? थोडीशी मुलांवर चिडचिड कमी केली पाहिजे. मुलांवर? हा. आणि मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? ते खूप लवकर रागवतात, ते कमी केलं पाहिजे. आता आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला, हा कधी बदल होईल? हा होईल, प्रयत्न करा. इतक्या छान घरामध्ये इतकं उत्तम वातावरण आहे, तुम्ही जर रागावरती नियंत्रण आणलं तर खरं तर या घरात आणखी आनंद वाढेल, हो की नाही?